श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जयाजी क्षीराब्धिवासा शेषशायी कमलहंसा नभोद्भव शोभा कमळाभासा सुखविलासा रमेशा. हे करुणानिधे दयावंता दीनबंधो दीनानाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोलवी की रसनेसी. मागील अध्यायी रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान तेथे अष्टदैवत पिशाच मिळवून युद्ध केले नाथासी. यापरी 12 मल्हार करुणी तीर्थ कुमार दैवत करुणी कोकण स्थानात कुडाळ प्रांत आडूळ गावात येऊनिया राहिला. तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे. तयाचे दर्शना लवलाहे मच्छिंद्रनाथ पै गेला. ते काळिका दैवत अति खडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर. ते शिवहस्ताचे काळिका अस्त्र स्थापन केले महिसी. त्या अस्त्रे करुणी दैत्य वधिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले. म्हणून काळिका देवी वहिले वरदान घेई का. वेधक कामना असेल चित्ती ते वरप्रदान मागे भगवती. येरी म्हणे अपर्णापती मम कामना ऐकिजे. तव हस्ती मी बहुत दिवस बैसले अस्त्र संभारास आणि जेथे धाडिले त्या कार्यास सिद्ध करुनी आले मी. बहुत वृक्षाते भंगिताक्षिती मी श्रम पावले अंबिका हस्ती. परी माते विश्रांती सुखवासा भोगू दे. मग अवश्य म्हणून उमारमण तेथे केले तियेचे स्थापन. ते उग्र दैवत अति म्हणून अद्यापि आहे कलिमाजी. त्या काळिका दर्शनासाठी चित्तव्यग्र होवोनी पोटी मार्गलक्षुनी तयासाठी संचार करिता जाहला. देवी प्रती करुणी नमन म्हणे माय वो आश्चर्यपण. म्या मंत्रकाव्य केले निपुण त्याजला सहाय्य होई तू. तरी माझे हस्ते विराजून मम कवित्व विद्या गौरवून तया ओपुनी वरदान कार्या उदित होई का. ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी शोभ चढला अंतःकरणी. शिवहस्ते अस्त्रा लागोनी पूर्णाश्रम झालासे. त्यात मच्छिंद्राचे बोलणे त्या काळिका देवीने ऐकून तेणे क्षोभले अंतःकरण प्रळया समान जेवी. जैसा मुचकुंद श्रमोनी निद्रिस्त तै काळ यवन गेला तेथ. निद्रा बिघडता क्रोधानळात प्रसर झाला त्या समयी. की प्रल्हाद पडता परम संकटी विष्णुहृदयी क्रोध दाटी. प्रगट झाला कोरडे काष्टी राक्षसा लागी निवटावया. तैसी काळिका हृदय सरिता उचंबळली क्रोध भरिता. मच्छिंद्रा लागी मही सिंधू अर्था मेळवू पाहे लगबगे. की क्रोध नोहे वडवानळ मच्छिंद्र अब्धी अपार जळ. प्राशू पाहे उतावेळ अर्थसमय जाणूनिया. म्हणे नष्टा अनिष्टा पतिता मी भवपाणी श्रमले असता. त्यातची माते दुःख वार्ता शिणवू पाहसी पुढारा. तुवा कवित्व विद्या निर्मून माते मागसी वरप्रदान. परिवर नोहे मजला विघ्न करू आलासी दुर्बुद्धे. अरे मी आपला भोग सारून निवांत बैसले सेवित स्थान. तै तू माते वरा गोवून शिणवू पाहसी दुरात्मया. तरी आता मम लोचनी उभा न राहे जाय फिरोनी. ना तरी आगळिक होता करणी शासन काळ लाभसील. मी शिवकरीचे अस्त्र तव करी राहीन काय विचित्र. की करी कवळूनी नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत. किंवा पितळ धातूची मुद्रिका रचिली ते हिरा हिरकणी वेढका घडली. तेवी तू ते कामना स्फुरली सरसर माघारा. की वायसाचे धवळारी हंसबाळ करी चाकरी. तन्याये दुराचारी इच्छू पाहे मम काष्ठा. रावरंकाचे पंक्ती आला आला परी श्रेष्ठता त्याला.
की सिंधूची कूपस्थानी ठेला नांदत की आवडीने. की दीप तेजाते पाहुनी वास दीप तेजाते करी आस. तन्याये शक्ती अस्त्रास तव करी वसती प्रारब्धे. आला विचारिता पांडित्यपण तो अजारक्षका पुसेल कोठून. तन्याये मूर्खा जाण आलासी येथे दुरात्मया. आहा प्रतापी विनतासूत क्षीणचिलीट होऊनी मस्त. तयासी समता करू पाहत तेवी येथे आलासी. अरे मी देव रुद्र करी असता तव करी वसू हे काय भूता. तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया. तरी असो आता कैसे येथोनी जाई लपवी मुखास. नातरी जीवितवा पावसी नाश पतंग दीपा समजेवी. यापरी मच्छिंद्र म्हणे देवी पतंग जळे दीपासवी. परी तैसे नोहे माझे ठाई प्रताप पाही तरी आता. अगे मित्रबिंब ते असे लहान परी प्रताप तेजे भरे त्रिभुवन. तेवी तू ते दाखवून वश्य करीन ये समयी. अगे प्रताप जेवी पंडुसुतांनी वायुसुता ते श्वेती दावुनी. अक्षयी ध्वजी बैसवोनी कीर्ती केली महीवरी. की अरुण मित्रा पुढी जोड तेवी तू ते दावीन चाड. तरी दत्तपुत्र मी कोड जगी मिरवीन ये वेळे. देवी म्हणे भ्रष्टा परियेसी कान फाडूनी तू आलासी. इतुक्याने भयाते मज दाविसी परी मीन भी सर्वथा. हाती घेऊनी करकंकण शेंदूर आलासी भाळी चर्चून. परी मीन भी इतुक्याने सरसर परता हे भ्रष्टा. अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक की धीवर जाण तुझा जनक. तरी तू मत्स्य मीन धरुनी कौतुके निर्वाह करी बा उदराचा. तरी तुझ अस्त्रविद्या निपुण कायसा भावी दारिद्र्या कारण. की अंधाचे जन्मचक्षु लावण्य सर्वथा उपयोगी दिसेना. की बहुरूपी मिरवी शूरपण तरी ते खेळा पुरते निपुण. ते द्वंद्वजाळ सांभाळ सांभाळून व्यवहार आव्हानी आपुला. अरे माते दाविसी उग्ररूप दांभिका ठका महाप्रताप. अहंकृती मनाचे पाप मना माझी मिरविका. तू ते वाटेल मी महाथोर की वश्य केली भूते समग्र. तैसा नोहे हा व्यवहार शिवास्त्र मी असे. उगवली दृष्टी करिनी वाकुडई पाही ब्रह्मांडाच्या उतरंडी. तेथे मशका तव प्रौढी किमर्थ व्यर्थ मिरवावी. अगा मशक धडका हाणी बळे तरी का पडेल मंदराचळ. तेवी तू माते घुंगरडे केवळ निजदृष्टी आव्हानिसी. मच्छिंद्र म्हणे देवी ऐक बळीने वामन मानिला मशक. परी परिणामी पाताळ लोक निजदृष्टी दाविला. ऐसे ऐकता भद्रकाळी चित्त व्यवधान पडिले क्रोधानळी. मग प्रताप शिखा ज्वाळामाळी कवळू पाहे मच्छिंद्रा. मग परम क्रोधे त्यासी बोलत म्हणे कवण प्रताप आहे तू ते. तो मज दावी मशका येथे वामन कृत्ये बळी जेवी. मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धासी मिरवलीस शिवकार्यासी. ते मज दावी अहर्निशी परीक्षा घेईन मी तुझी. अगातरू वाढला गगनचुंबित परी वातशस्त्रे उचंबळत. तेवी तू ते तोची पंथ आज दृष्टी पडेल की. अगे बहु जिंकिले समरंगणी अभिमान नग वाढविला त्यांनी. परी प्रारब्ध योगे करुनी छिन्न भिन्न होईल तो. ऐसे ऐकता भद्रकाळी देती झाली सिंहा आरोळी. प्रगट होता अंतराळी ब्रह्मांड तेथे उजळले. शब्द करी अति अचाट की सहस्त्र विजोंचा कडकडाट. की अनंत अर्क उदयात मही लागी मिरवला. ते भद्रकाळी अस्त्रपूर्ण येरी अस्त्र नोहे ते समय प्रदान. की देवदानवांचे मरण मही लागी मिरवतसे. ते अस्त्र नोहे बोलता वाणी की माया प्रळयींचा उदित अग्नी. सकळा शांतवुनी शून्यवदनी
भक्षुनी राहे पंचभूता. ऐसी ते सकळ पूर्ण, की वासव शक्तीची भगिनी दारुण. पाहती झाली ऊर्ध्वगमन, तेजपुंज मिरवुनी. जव शब्द करिता अति अचाट, खचुनी पडती गिरी कपाट. वनचर पळता न मिळे वाट, ठाई ठाई दडताती. अष्टदिग्गज अष्टदिक्पाळ, परम हडबडले शब्द तुंबळ. अति थडथडाट कापे केवळ, मही लागी मिरवतसे. हेलावले समुद्रजळ, हालावले सप्तपाताळ. मही म्हणे मी रसातळ, पाहिनसे वाटते. उरगनाथ सहस्त्रफणी, तोही उचली स्वमूर्धनी. बाहू पाहे सकळा अवनी, रसातळ भोगाते. ऐकुनी सबळ गडगडाट, वराहदंत साबरी नेटे. कूर्मपृष्ठी आपुली हाटे, मही लागी देतसे. ऐसे दाही दिशा झाले, मानव दानव सर्व गळाले. विकारा करुनी प्रगट वहिले, मही लागी मिरवतसे. सकळ झालिया हडबडाट, देव दचकले स्वर्गपीठ. सोडोनी राहोनी विमाना पेठ, अंतराळी मिरवती. अंतराळी कडकडाट, करिता बोले मच्छिंद्रा नेट. म्हणे घाला येतसे अचाट, जीवित्व रक्षी जोगड्या. तुवा व्यर्थ केली रळी, आता महीची होईल रांगोळी. तरी तू स्वगुरु येणे काळी, स्मरणाते मिरवी का. अगा जैसे वज्रास्त्रे करुण, बाणगाचे होत चूर्ण. तन्याये तू मही कारण, क्षीण करीसी जोगड्या. अरे हा सकळ मही पाट, तो आज कालिका करी सपाट. तरी आता काय पाहसी वाट, मिरविसी कैसा जोगड्या. की धरा सबळती आंदोळली, यावरी तळी भद्रकाळी. तरी मच्छिंद्र धान्याची पिष्टबळी, आता मिरवीन जोगड्या. मच्छिंद्र म्हणे बोलसी वाणी, परी ते वृश्चिक कंटकाची खाणी. दंश करिता मज लागोनी, त्याला मारीन निश्चये. मग भस्म झोळी कुक्षिपुटी, करी कवळोनी भस्मची मुठी. मंत्र अस्त्राते आणोनी पोटी, वासव शक्ती जपतसे. मंत्री पाठ होता भस्मची मुठी, फेकिली तेव्हा गगनपंथी. तव ती तत्काळ वासव शक्ती, प्रगट झाली तेजस्वी. जैसे सहस्त्र अर्क तेजाळ, की उदय पावला भडाग्नी गोळ. काळिका विधान तममंडळ, निरसावया जातसे. काळिका कनक कश्यपू जागी, मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी. स्तंभापरी भस्म चिमुटीत वेगी, नरहरी रूपे प्रगटली. की परम क्रोधी वडवानळ, भद्रकाळी ते समुद्रजळ. प्राशावया उतावेळ, गगनपंथे जातसे. ते वासवास्त्र अर्क करीचे, भद्रकाळी अस्त्र शिवकरीचे. उभय ते सवार प्रताप नगरीचे, युद्धा लागी मिरवले. की पाहणी पाहता हरिहर, की एकमित्र एकचंद्र. वाचस्पतींचे महात्म्य अपार, उशना कवी मिरवीतसे. की एकमेरू एक मांदार, की वायू आणि वायुकुमार. तेवी भद्रकाळी वासवास्त्र, गगना माझी मिरवती. की जेठिया माझी जरासंघ, तया भिडला भीम प्रसिद्ध. की कपी माझी सुग्रीव द्वंद्व, वाली लागी भिडतसे. तन्याये उभय शक्ती, युद्धा मिसळल्या गगनपंथी. लोंबी झोंबी प्राणरहिती, करू पाहती एकमेका. मग तो एकची दंडनाट, झाला सबळ ब्रह्मांड स्फोट. विमानी पळविती देवता वाट, चुकारपणी मिरवतसे. दोन्ही अस्त्रे बळवंत, एकमेका ते प्रहार करीत. जेणे प्रहारे भयाभीत, दाही दिशा तई होती. परी ती काळी अस्त्रदैवत, तिने ग्रासिले वासव शक्ती ते. मग अतिक्रूर होऊनी उन्मत्त, मच्छिंद्रावरी चालली. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, करी कवळी भस्म चिमुटीत. मग एकादश शस्त्राते, रुद्रमंत्र प्रयोगी स्मरतसे. जेणे करुनी एकादश रुद्र, प्रगट झाले महाभद्र.
तेजपुंज नक्षत्रचंद्र काळिकास्त्र मिरवले. ते महाप्रळयाकार भयंकर रूपी अनिवार. ते पाहताची काळिकास्त्र मुक्ती लागी प्रवर्तली. सकळा करुनी नमना नमन स्तुतीस वाढोनी खणोनी रत्न. परमभक्ती सुक्तीचे कारण शृंगारिले रुद्राते. ते नवरत्नांचा सुगम शृंगार भूषणी मिरविता एकादश रुद्र. शांत होऊनी महाभद्र ऐलरूपी पावले. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ वज्रास्त्र त्वरे प्रेरित. तया सहाय्य ध्रुमास्त्र महांत देवी मिरवतसे. तेणे करुनी धुमधुमाकार मावळला मित्र ताराचंद्र. तया संधीत वज्रास्त्र निजमस्तकी भेदितसे. परी ती चपळ काळिका देवी वज्रास्त्र धरिले तिने पायी. आपटिती झाली शैलाद्रीमही उत्तर दिशे कारणे. तेणे घाये शैलाद्री पर्वत निमाचूर झाला नेमस्त. ती साक्ष अद्यापि हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची. रामेश्वरापासूनी नेमस्त आणि गुर्जर देशपर्यंत महाद्री आहे नांदत पैल नसे महाराजा. असो ऐसे वज्रास्त्र सरले आणि धुमास्त्र ते गिळिले. ते पाहुनी मच्छिंद्र वहिले वाताकर्षण जपतसे. ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्राकारणे. जे शुक्र मंत्र प्रदान संजीवनी लाधली. की वशिष्ठा धेनू झाला लाभ. की ते विष्णूचे सुदर्शन मिळाले स्वयंभ. तेवी देत सुक्तिका गर्भ सुक्तास्त्र मिळाले. की यमालागी यमन साधले. की दमालागी दमन लाधले. तेवी युक्ती मच्छिंद्र शोभले. देत सुक्तिका रत्न मिरविले. की वज्रास्त्रे शक्र विराजमान. की देवता लाधले अमृतपान. तेवी दत्ताने सूतिका रत्न मच्छिंद्राते मिरविले. रत्नात मंत्रावळी देत कृपेची वरदावळी. भस्म चिमुटी योजनी ते काळी प्रोक्षिता झाला मच्छिंद्र. तव ते मंत्रास्त्र गुप्त काळिका देवी वर वाहात. प्रवेश होताची वात कुंठित सकळ देहाचा पै झाला. तेणे देवी विकळ झाली गगनाहुनी आदळली. तेणे घाये अति व्यापिली केविल दिसे मूर्छेने. परी मही पडता ऐसे वाटले की मेरू मांदार कोसळले. तेणे प्रहारे पर्वत भंगले तरु झाले रांगोळी. कित्येक सावजे झाली चूर्ण काही पळता रानो रान. दचका पावती समुच्चये जन देवदानवे विस्मित. असो ती आवरण अवस्था मही निचेष्टित झाली माता. श्वेतनयनी विकळ देहस्था अवस्थेत मिरवली. प्राणरहित होऊ पाहे मग वेगी स्मरला उमाराय. ते वाग्भाट धावोनी तरुणोपाय जाऊनी पोचले कैलासा. जाताची श्रवणद्वारी बोभाट सावध होय कैलासनाथ. की शिवकरीचे काळिकास्त्र अचाट संकटाते पडियेले. तो हृदयी पाहे विचारून मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन. मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊनी तया ठाई पातला. येताची देखे मच्छिंद्रनाथ धावुनी लगबगी अतित्वरित. चरणकमळी कामनातीत मूर्धकमळ अर्पितसे. शिव उतरोनी नंदिकेश्वरी भाऊके कवळीला दशम करी. भेटुनी हृदय प्रेमलहरी आवळुनी धरितसे. म्हणे तानुल्या अतिथोर करुनी दाविला चमत्कार. मजकरीचे काळिकास्त्र आजी जिंकिले पराक्रमे. नाथ म्हणे आदिनाथ ही त्वत्कृपेची बोधसरिता. बद्रिकाश्रमी राहुनी दत्ता श्रुत केले तुम्ही माते. षण्मास महाराजा रक्षुनी माते प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त. त्या प्रसन्न कुळाचे उदित माते ओपिले कृपेने. शिव म्हणे वा असतु आता सावध करी काळिका दैवता. नाथ म्हणे वरद हस्ता मम मवळी स्पर्शावा. माझे मागणे आहे किंचित
देऊनी स्वामींनी करावे श्रुत, जैसा संजीवनीचे अर्थ शुक्रकचा फळला असे. मग सिद्ध सर्वेश वरदमौळी, म्हणे कोण कामना उचित झाली. तदनु अर्थ ये काळी, लाभसी तू वदवत्सा. नाथ म्हणे पंचावक्त्रा, कवित्व करविले सावरी पवित्रा. त्याते वर देऊनी वरद पात्रा, काळिकास्त्र मिरवावे. जैसे तव करी बहुदिवस, वसूनी अमित केले कार्यास. तेवी माझे वक्त्रास, काळिकेने वसावे. जे जे कार्य लागे माते, तदनु कार्य व्हावे सरते. आणि पुढेही मंत्रकार्याते, उपयोग व्हावे जयासी. ऐसे ये रीती वरदान, द्याल जरी प्रसन्न होऊन. तरी कामना समाधान, निजदेही नांदेल. अवश्य म्हणून उमारमण, काळिका तत्करी ओपीन. परी या समयी जीवित्वदान, काळिकेते स्वीकारी. यापरी मीही उमानाथ, त्वत्कार्यासी आहे उदित. ऐसे म्हणून करतळी त्वरित, भाष घेतली मच्छिंद्रे. मग चरणी माथा ठेवूनी, भस्मची घेऊनी. वातास्त्र मंत्र आकर्षण जपोनी, बोलतसे वैखरी. पूर्ण पाठ वैखरीसी होता, भस्मची फेकी तत्वता. तेणे हृदगत होऊनी सर्वथा, काळिका देवी उठली. उठूनी बैसली सावध होऊनी, दाही दिशा पाहे न्याहाळूनी. तो अकस्मात शूळ पाणी, आपुले दृष्टी देखिला. मग लगबगे येऊनी त्वरित, शिवपदी मौळी सज्ज करीत. म्हणे महाराजा आदिनाथ, आजी जीवित्व त्वादिधले. जैसे होय सर्पसत्रास, तोही मिरविला आस्तिक त्यास. तेवी आज मम प्राणास, रक्षिता झालासी आदिनाथा. की भस्मासुराच्या पवनवाती, आपण पडिला होती व्यावृत्ती. तेणे रक्षणे विष्णुमूर्ती, कृपापात्री मिरविली. की शक्तिधाते सुमित्रासुत, पुढे होता रघुनाथ. विकट होता हनुमंत, प्रसन्न त्याते झालासे. की प्रल्हादाच्या कैवारासी, नरहरी धावला अतिउद्देशी. तन्याये आज तू मजपाशी, मिरवलासी की कृपेने. ऐसे म्हणून काळिका देवी, वारंवार लागे पायी. या उपरी म्हणे दक्ष जावई, मम मागणे आहे एक. देशील जरी कृपा करून, तरी तुझ देईन नागरत्न. देवी म्हणे उमारमण, अर्थ कोणता बोलवा. शिव म्हणे बहुदिवस, मम करी विराजलीस. आता येऊनी मच्छिंद्रदास, जग उपकारी बसावे. हेची मागणे माझे आहे, तुवा कृपा करुनी मज द्यावे. हे वचन ऐकोनी महामाय, गदगदा हासेन्नली. म्हणे महाराजा पायांपाशी, मी म्हणविते तुमची दासी. इतुके गुह्य धरोनी मानसी, दान मागता हे काय. जिकडे धाडाल तिकडे जाईन, तुमची आज्ञा मज प्रमाण. इतुके गुह्य धरोन, दान म्हणणे अनुचित हे. जैसा वाचस्पती ज्ञान चाड, अजारक्षका पुसे कोड. तन्याये माझी या पाड, जल्पसी की महाराजा. की उड्डाण करावया अर्थी, गोलांगुळा तवीर मारुती. तन्याये मम प्रयुक्ती, जल्पता की महाराजा. की पियुष मृत्यू निवारणास, स्तविता झाला बळीरस. की टक्क्याकरिता महापरीस, विनवीतसे धनाढ्याला. तन्याय अपर्णापती, गौप्य धरुनी करिता विनंती. परी हे श्लाघ्य सेवकाप्रती, कदा काळी साजेना. तरी आता असो ऐसे, मान्य करीन स्वामी शब्दास. मग बोलावुनी मच्छिंद्रास, जननी हृदयी कवळीला. म्हणे बारे ऐक वचन, साबरी विद्या कविरत्न. जेथे येईल माझे नाम, तेथे सहाय्य मी असे. कवण अर्थी असो कैसे, मी प्रवर्तमुनी उच्चारास. ऐसे करतल देऊनी भाष्य, समाधानी मिरवले. मच्छिंद्र आणि उमानाथ, देवीने ठेवुनी 3 रात्र.
मग स्नेह संपन्न बोल बोलत मच्छिंद्रनाथा ओढविले. या उपरी शिवे देवीचा पाणी मच्छिंद्रनाथाच्या कृपे ओपुनी. अति गौरवे शूलपाणी स्वस्थानासी जातसे. मग मच्छिंद्र आणि उमानाथ देवी बोलवुनी स्वस्थाना येत. शिव पावले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटुनी. या परी तेथुनी मच्छिंद्रनाथ उत्तरपंथे गमन करीत. तो समुद्रतीरी हरेश्वर दैवत गदातीर्थी पातला. गदातीर्थी करुणी स्नान येत हरेश्वरा दर्शना कारणे. ते कथा वर्तेले रसाळ पूर्ण पुढिले अध्यायी वधू आता. शिवसूत वीरभद्र महाजेठी प्रतापरुद्र तया ते भेटता नाथ मच्छिंद्र समरंगणी मिरवती. असो येऊनी त्या प्रसंगी आता भावे पूजिली काळिका देवता. तरी पठणी प्रसंग उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेल. पुढे मंत्रपुष्टी दृष्टी बाधा न करी तीर्थाची या पाठी. पुढे चेड जारणा लोटी मरण भीती बाधेना. हा अध्याय नित्य पठण करील तो इतुक्या भयापासून सुटेल. आणि हा अध्याय गृही पाळील कधीही पीडा त्यासी न होय. आणि कोणासही जगा आणतोता काळी मुष्टीची बाधा होता. त्याते प्रसंग श्रवणी पडता शम होईल ती मुष्टी. ऐसे गोरक्षाचे कथन वदला आहे किमयागिरी ग्रंथाकारण. तरी जन हो विश्वास धरून ग्रंथसंग्रही पाळावा. हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी तरी नोहे आहे अमृत संजीवनी. पहा सिद्धाची बागवाणी श्री गोरक्षे कथियेली. तरी विश्वास धरुनी चित्ता प्रचित घ्यावी पठण करिता. नाही तरी ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझी पडाल की. या उपरी अर्थाअर्थी उगेची निंदाल ग्रंथाप्रती. तयाचा निर्वंश पाऊनी क्षिती यमपुरी वसेतो. तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकची वचन. भाव विश्वासा करारोहण सकळ स्वार्थ पुरेल की. जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुणी गेले. सत्यवचनी जगी मिरवले संतवदनी विश्वासुक. तरी जगा माझी धुंडी सुत माल नरहरीच्या वंशात. विश्वासे झाला ब्रह्मी व्यक्त संतपदी भावार्थ. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर षष्ठाध्याय गोड हा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार षष्ठाध्याय समाप्त.